लग्न कार्यात रुखवताची पहिली सुरुवात आणि वाळवण रेसिपीतील ही पहिली सुरुवात अशी आज आपण वर्षभर टिकणाऱ्या आणि कीड न लागणारी, खराब न होणाऱ्या अशा कुठलीही डाळ न भिजवता झटपट होणाऱ्या सांडग्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी कुमुदिनी स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईकही करायला विसरू नका। तर एका वाटीने मी येथे 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली, 1 वाटी मुगाची डाळ घेतली। दोन्ही डाळी मिक्स करून मिक्सरच्या भांड्यामध्येच छान असं याचं पीठ काढून घेतलं। तर आपल्याला हे पीठ खूप असं बारीक नाही करायचं, थोडंसं जाडसर मोठा रवा असतो त्याप्रमाणे हे पीठ काढून घ्यायचं आहे। त्यामुळे आपले सांडगे छान होतात आणि पटकन शिजतात ही। तर येथे बघू शकतात, मी तुम्हाला दाखवत आहे की हे पीठ अशा पद्धतीनं मोठा काढून घ्यायचं, एकदम रवाळ। तर हे पीठ काढून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेतलं। तर त्यामध्ये आता आपण मसाले ॲड करूयात। तर येथे चवीनुसार मी 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि 10 ते 12 चांगल्या लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकली आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर आपण यामध्ये लसूण थोडासा जास्त वापरायचा, त्यामुळे आपले सांडगे खूप खमंग होतात, खायलाही खूप छान लागतात। त्यानंतर सगळे मसाले मिक्स केल्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी घालून पिठाचा चांगला असा गोळा करून घेतला। तर पीठ आपण जास्त सैलही करणार नाहोत, जास्त घट्टही करणार नाहोत। तर बघू शकतात, मी तुम्हाला दाखवत आहे त्या पीठ असं दिसत आहे। तर आपण हे आता 2 तास भिजण्यासाठी यावरती झाकण ठेवून द्यायचं। त्यानंतर हे पीठ 2 तास झालेलं आहे। तर हे पीठ आपलं छान असं व्यवस्थित भिजलेलं आहे, सगळे मसालेही व्यवस्थित यामध्ये मुरतात। त्यानंतर एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे। तर जर तुम्हाला हे पीठ जास्त घट्टसर वाटत असेल तर थोडंसं पाणी लावून घ्यायचं। तर इथे मला पीठ असं व्यवस्थित झालेलं वाटत आहे म्हणून मी पाणी नाही लावून घेत, फक्त आपण हाताला पाणी लावून घ्यायचं, म्हणजे हाताला हे पीठ चिकटणार नाही। त्यानंतर पिठाचा छोटा गोळा करून त्याचा अशा पद्धतीने मुटका करून घ्यायचा आणि मी एका ताटामध्येच करून घेणार आहे म्हणून त्या ताटाला थोडंसं पाणी लावून घेतलं। तर तुम्ही कपड्यावरती हे सांडगे तोडू शकतात। पिठाचा मुटका घ्यायचा लांबट असा आणि बोटाच्या साहाय्याने याचे छोटे छोटे अशा पद्धतीने सांडगे सोडून घ्यायचे। सांडगे ही खूप जास्त मोठे नाही सोडायचे, कारण सांडगा हा शिजताना त्याला वेळ लागतो। जेव्हा तुम्ही छोटे छोटे सांडगे सोडून घेतात तेव्हा ते शिजायलाही पटकन शिजतात आणि जास्त शिजल्यानंतर मोठेही दिसत नाहीत। तर छोटे सांडगे सोडून घ्यायचे। आणि आता खूप काही प्रकार आलेले आहेत सांडगे करायचे, पण जेव्हा तुम्ही हाताच्या साहाय्याने हे सांडगे सोडतात तर त्याला एक वेगळीच टेस्ट आणि चव असते। तर अशा पद्धतीने मी या पिठाचे सांडगे ते सगळे करून घेतलेले आहेत। तर बघू शकतात, आपल्या सांडग्याला हे रंग खूप छान आलेला आहे, खूप पिवळे असे छान दिसत आहे। तर याला आता आपण 2 दिवस ऊन देणार आहोत। 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये हे सांडगे वाळवून घ्यायचे, म्हणजे छान असे आपले सांडगे 1 वर्ष काय 2 वर्ष टिकतात। तर बघू शकता 2 दिवस वाळल्यानंतर हे सांडगे छान दिसत आहेत आणि त्याचा रंगही काही बदलला नाही, जसं आपण केलं होतं तसंच रंग राहिलेला आहे, खूप छान दिसत आहेत आणि चवीलाही खूप छान लागतात आणि हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे तर 2 वर्ष छान टिकतात। आणि आपल्याला काही घरात भाजीला काही नसले की डबा उघडायचा पटकन आणि सांडगे काढायचे आणि करायची भाजी। तर जर तुम्हाला ह्या सांडग्याच्या भाजीची रेसिपी बघायला आवडेल तर मला नक्की कमेंट करा। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।